जय गुरु माणिक. तर आज आपण करणार आहोत शेवग्याच्या शेंगाचं लोणचं. तर त्यासाठी मी 1 चमचा मिरे, 1 चमचा जिरे आणि मोहरी 2 चमचे, अर्धे चमचा मेथी दाणे आणि 2 चमचे धणे असं साहित्य घेतले. तर मी साहित्याचं प्रमाण लिहूनही टाकत आहे. ते 2 मिनिट आपल्याला परतून घ्यायचे. तर तसं मी पहिल्यांदाच आपल्यासोबत रेसिपी शेअर करत आहे लोणच्याची, कारण मी या पहिलं कधीही केलं नाही. असंच यूट्यूबवर पाहिलं होतं आणि चला म्हणलं करून पाहावं. तर त्यासाठी मी आज या शेंगा वगैरे आणून घेतलेल्या आहेत शेवग्याच्या. तर हे आपण थंड करून घेऊ आणि यानंतर आपण त्यामध्ये शेंगदाणे, 1 छोटी वाटी शेंगदाणेसुद्धा घेणार आहोत. आपल्याकडे तयार असलेली शेंगदाण्याची पूडसुद्धा चालते, पण माझ्याकडे सध्या नव्हती म्हणून मी व्यवस्थित भाजून घेतले आहेत शेंगदाणे. आणि आता आपल्याला ते सुद्धा काढून घ्यायचे, थंड करून घ्यायचे. तर हे थंड झाल्यानंतर आपल्याला दुसरी प्रोसेस चालू करायची आहे. त्याच्यामध्ये मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि पोपटी हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत या लोणच्यासाठी, कारण या मिरच्या थोड्याशा कमी तिखट असतात. तुम्हाला हे गडद हिरव्या जास्त गावरान अशा वापरायच्या असतील तर तेही वापरू शकता, पण ह्या वापरलात तर पुढे आपल्याला लाल तिखट वापरता येईल आणि ते काश्मीरी लाल तिखट वापरायचं आहे. तर असं आपलं रेडी झाल्यानंतर मिक्सरमधून हा मसाला आणि शेंगदाण्याची पूड वाटून घ्यायची थंड झाल्यानंतर. आणि हे आपल्याला इन्स्टंट लोणचं करायचं आहे, जास्त दिवस टिकत नाही ते लोणचं. आता यानंतर आपल्याला 1 वाटी तेल गरम करून घ्यायचं आहे. गरम करून थंड करून घ्यायचं आहे, कारण गरम गरम तेल लोणच्यात आपण वापरत नाहीत. सगळी प्रोसेस आपल्या आंब्याच्या लोणच्यासारखीच आहे. यानंतर मग वरचे साल वगैरे काढून आपल्याला शेवग्याच्या थोड्याशा जाडसर आकाराच्या त्या शेंगा घ्यायच्या आहेत. आता त्यामध्ये बारीक करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, हळद, तिखट, मीठ सगळं काही घालायचं आहे, मसाला वगैरे आणि शेंगदाण्याची पूड घालून थोडंसं काश्मीरी लाल तिखट वापरायचं आहे इथं आपल्याला रंगासाठी म्हणून. आता सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आमच्याकडे हे लोणचं काही म्हणजे घरी पहिल्यांदाच केलं होतं म्हणून तेवढा काही रिस्पॉन्स नव्हता या लोणच्याला, जसा काही म्हणजे जसे दुसऱ्या लोणच्याला असतो, वाळकाच्या लोणच्याला किंवा आपल्या हिरव्या मिरचीच्या लोणच्याला तर असतो, तसा रिस्पॉन्स काही मिळाला नाही. आणि मी पहिल्यांदाच करत होते, त्यामुळं चला कसं होते पाहू, फक्त कुतूहल म्हणून मी हे करून बघितली रेसिपी. आपण नंतर यामध्ये तेल घालणार आहोत थंड करून घेतलेलं. आणि आता इथे 1 वाटी व्हिनेगार घालणार आहे मी. तुमच्याकडे व्हिनेगार नसेल तर तुम्ही 4-5 लिंबाचा रसही पिळू शकता. आता छान मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा. तसं चवीला छान झालं होतं, पण जास्त आपल्या घालण्यात नसतं म्हणून तेवढं काही विशेष आवडलं नाही. तुम्ही करून पहा, एखाद्या वेळेस तुम्हाला आवडू शकतं. तर आता मी झाकण लावून तसंच ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी हे छान हलवून घेतले. 1 दिवस त्याला तसंच ठेवायचं झाकण लावून. 2 ते 3 दिवस हे लोणचं टिकतं. माझ्यापाशी तर इतकेच दिवस टिकलं, तुमच्याकडे किती दिवस टिकेल माहीत नाही, पण एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन रेसिपीमध्ये.